आता आपल्याला शेवभाजी बनवण्यासाठी घरी शेव बनवायची किंवा बाहेरून शेव विकत आणायची हे झंझटच राहिलेलं नाही. कारण मी तुम्हाला इथे इन्स्टंट शेवभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. म्हणजे डायरेक्ट भाजीमध्येच आपण शेव बनवणार आहोत. अगदी साधी सोपी सिंपल 5 मिनिटामध्ये परफेक्ट तयार होणारी ही रेसिपी आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये. आपल्याला सुरुवातीला इथं मसाला बनवून घ्यायचा आहे. मसाला मी इथे म्हणजेच शेवभाजी मी 2 माणसांची बनवत आहे, त्यानुसार मी इथे मसाला बनवणार आहे. तर तुम्ही तुमची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. सुरुवातीला मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत. कांद्याच्या वरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर कांदा आपल्याला उभा कट करायचा आहे. उभा कांदा कट करताना एकदम पातळ कट करा. म्हणजे काय होईल, जेव्हा तुम्ही मसाला परतचान कांदा परतचाना तेव्हा तो व्यवस्थित पटकन एकसारखा परतला जाईल. त्याच्यामुळे त्याला उभा कट करायचा आहे. कट झाल्यानंतर हाताने चांगले चुरून त्याचे स्लाइड वेगवेगळे करायचे आहेत. नंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो इथे लाल बुंदा असावा, म्हणजे कसं आंबटपणा टोमॅटोमध्ये जरा जास्त असतो, पण पिकलेले जास्त घेतले ना लाल तर त्यात आंबटपणा कमी होतो. टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपले इथे कट करून झालेला आहे. साईडला ठेवून देऊया. गॅसवरती कढई किंवा एखादा पॅन ठेवा आणि चांगला गरम झाल्यानंतर त्यात आपला कांदा टाकून घ्या. कांदा हलकासा गरम होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंच अद्रक घालायचं आहे आणि एक तेलाची धार सोडायची आहे. कांदा व्यवस्थित चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. हलका ब्राऊन होईपर्यंत त्याला परतायचं आहे. परतताना कधीही ना गॅस जास्त फुल किंवा एकदम लो ठेवू नका. मीडियम गॅसवर कांदा परतायचा, म्हणजे तो व्यवस्थित परतला जातो एकसारखा. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं खोबऱ्याचा खीस घालायचा आहे, साधारण अर्धी वाटी एवढा. आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकलेलं असल्यामुळं खोबऱ्याचा खीससुद्धा छान याच्यामध्ये परतला जातो. आता तुम्ही पाहू शकता इथे खोबऱ्याच्या खिसाचा आणि कांद्याचा दोन्हीचा कलर गोल्डन आला आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला याला व्यवस्थित एकदा सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स केल्यानंतर 2 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण याला शिजू देणार आहे. 2 मिनिटं छान असा शिजल्यानंतर टोमॅटो गळले गेले की इथे आपला मसाला बनवून तयार आहे असं समजून गॅस बंद करायचा, थंड होऊ द्यायचा. थंड होत आहे तोपर्यंत इथे 1 कप बेसन घेतलेले आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट घालायचे. इथे 1 चमचा एवढी धने पावडर आणि 1 चमचा ते 1.5 चमचा चवीपुरते मीठ घातलेले आहे. व्यवस्थित मिक्स करायचे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा एवढा ओवा घालून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून याला आपल्याला मळून घ्यायचे आहे. आता मळताना तुम्ही हे बेसन कसे मळून घेणार, तर हे आपल्याला जास्त घट्ट मळायचे नाही किंवा जास्त पातळ मळायचे नाही. जसं की आपण लाडूसाठी शेव पाडतो ना, अगदी तसंच आपल्याला ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता लाडूला शेव पाडतो म्हणलं की तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला आता पुढे काय करायचे आहे. आणि जर नसेल आले तर तुम्ही पुढे नक्की पहा की आपण काय करणार आहोत. आता थोडे थोडे पाणी घालून याला व्यवस्थित आपण भिजवून घेणार आहे. एकदम जास्त पाणी घालू नका, नाहीतर जास्त पातळ होईल, आणि जास्त कमीही घालू नका की जास्त घट्ट होईल. त्यामुळे पाणी थोडं थोडं घालत छान मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये थोडेसे लाल तिखट म्हणजेच लाल मिर्च पावडर वापरलेली, त्यामुळे हलकासा तिखटपणा आहे. तुम्हाला मी इथे दाखवते. इतपत पातळ बनवलेलं आहे, म्हणजे कसं आपण लाडूला शेव पाडतो अगदी तिथपर्यंत. आता हे साईडला ठेवून देऊया भिजण्यासाठी. मसाला थंड झालेला आहे. एका मिक्सर जारमध्ये आपल्याला हे मसाला सगळा काढून घ्यायचा आहे. मसाला काढल्यानंतर ना आणखी त्याला टेस्ट वाढवण्यासाठी आपण इथे काड्यांसकट कोथिंबीर घेणार आहोत. त्याच्यामुळे अगदी टेस्ट त्याची दुप्पट होती. थोडे पाणी घालून छान मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची, जशी मी तुम्हाला इथे दाखवली आहे तशी. कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचे. तेल चांगले गरम झाले की याच्यामध्ये लाल म्हणजे काळा मसाला टाकून घ्यायचा आहे. लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर 2 चमचे टाकायची, अर्धा चमचा हळद आणि इथे 1 चमचा धने पावडर, बरोबरच इथे गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे. छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. मसाला जळू नये म्हणून पटकन लगे याच्यामध्ये आपण मिक्सरला बनवलेला मसाला टाकून घ्यायचा आणि छान असा हलवून घ्यायचा आहे. आता ही मसाला आपल्याला तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही. त्यासाठी झाकण ठेवून आपण 2 मिनिटासाठी छान मसाला शिजू देऊया. 2 मिनिटानंतर एकदा छान असा हलवून घ्यायचा आहे आणि याच्यात चवीपुरते म्हणजे 2 चमचे एवढी मीठ घालायचे आहे. आता इथे मीठ आपण घातलेले आहे, त्यामुळे लक्षात राहू द्या परत मीठ घालताना. झाकण ठेवून आणखी 1 मिनिट छान शिजू देऊया. छान कडनी याला तेल सुटायला सुरू झालेलं आहे. आता व्यवस्थित एकदा मसाला परतून घेऊ चमच्याने.
चारी बाजूने हलवून घेऊ, म्हणजे कसं मसाला कुठे चिटकणार वगैरे नाही आहे. आणि छान मसाला परतून झाला ना, त्याचा वास आणि सुगंध सगळीकडे छान असा पसरतो बरं का. आता इथे काय करायचं आहे, थंड पाणी न वापरता उकळलेले गरम पाण्याची फोडणी द्यायची आहे. छान अशी चरकरनं फोडणी बसते बघा, तुम्ही पाहू शकता. पटकन त्याला उकळीसुद्धा यायला सुरू झालेली आहे. आता चमच्याने छान मसाला या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याला छान उकळी येईपर्यंत थांबूया. आता पाहू शकता तुम्ही, याला छान एक उकळी यायला लागलेली आहे. आता इथे मी झाऱ्या घेतलेला आहे, झाऱ्या घ्यायचा आहे आणि ह्या झाऱ्यावरती ना आपण शेव पाडणार आहोत. इन्स्टंट शेव म्हणल्यानंतर जी आपण इथे बेसन भिजवून घेतले होते ती याच्यावरती टाकून घ्यायची. आणि मी इथे ना जो आपण पाण्यासाठी किंवा बेसन मेजरमेंटसाठी कप वापरलेला त्याला खालनं थोडं तेल लावलं आणि तोच कप घेतला आणि वरनं प्रेस करून फक्त गोल आकारामध्ये फिरवत गेली. तुम्ही पाहू शकता जसं जसं मी याला गोल आकारामध्ये फिरवत आहे ना, तशी त्याचे शेव खालून आपल्या या भाजीमध्ये पडत आहे. आता इथे काय होते ना, जेव्हा आपली शेव पडते ना, तर इथं उकळी आलेली आपली भाजीला असल्यामुळे ते गरम असते, त्यामुळे शेव आपला पटकन आकार पकडते. त्याच्यामुळं ते एकमेकाला चिटकत नाही किंवा त्याचं म्हणजे असं कोण म्हणतात ना की शेवचे म्हणजे असं जाडसर झालेलं आहे, तसं काहीही होत नाही आहे. जसजशी आपण वरून शेव पाडतो ना, अगदी तशी ती पाण्यात गरम ह्याच्यात भाजीमध्ये पडली की पटकन ती तिचा आकार पकडते. तुम्ही पाहू शकता जसजशी मी शेव सोडत आहे ना आपल्या ह्या भाजीमध्ये, तशी शेव वरती अशी तरंगत आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजलं आहे की आपली शेव छान अशी पडलेली आहे, सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता इन्स्टंट शेवभाजी आहे बरं का. कुठून ही शेव अगोदर बनवून ठेवायची, नंतर विकत आणायची, नंतर भाजी बनवायची, आता झंझट राहिलं नाही. इच्छा झाली की पटकन तुम्ही 5 मिनिटात बनवून घेऊ शकता. आता 2 ते 3 मिनिटं छान अशी उकळून द्यायची, हिरवीगार कोथिंबीर वरून पेरून घ्यायची आणि गरमागरम अशी शेवभाजी सर्व करायची. आता ही तुम्ही राईसवर खाऊ शकता, म्हणजे कसं वाफवलेल्या पांढऱ्या भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर, तुम्ही कशाबरोबर सुद्धा खावा, पण खायला ही खूप सुंदर लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ओके, बाय.